पप्पा खाली पडला होता. पप्पा घसरला. पप्पाला लागले. गाईस पाऊस जोरात आलाय. गाईस खूप जोरात पाऊस आलाय. बघू शकता रस्ता कसला बेकार आहे. ऋषभ कसं वाटतं रस्त्यावर. गाईस डायरेक्ट रॅम्प आहे खाली. रॅम्प मी आता ऍडव्हेंचर करतोय नदीला जायसाठी. हे बघा खरे धबधबे. गाईस एवढा भारी धबधबा आहे ना, खरंच सांगतो एकच नंबर आहे. गाईस चाललो आता मी पालीच्या गणपतीला. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस आज आम्ही चाललोय पालीच्या गणपतीला आणि पावसाळ्याचं सीझन चालू झालंय. महार तू कुठं जायचं असतं पावसाळ्यात? धबधब्याला. तर गाईस आम्ही धबधब्याला पण चाललोय. तामानी घाट आहे ना तिथं, मग तिथं धबधबा पण करणार आहे. खूप मजा येणार आजच्या ब्लॉग मध्ये. तर गाईस तुम्ही हा ब्लॉग प्लीज एंड पर्यंत बघा. तर तुम्हाला भेटतो मी पुढं. आता गाडी मी चालवणार आहे बघा. पप्पा साईडला बसलेत कारण की आता गाडी मी शिकलो. आता मग मी थोडीशी गाडी चालवतो. तुम्ही बघा मी कशी गाडी चालवतो आता. गाईस चाललो आता मी पालीच्या गणपतीला. अरे पालीच्या गणपतीला तर चाललो आणि मस्तपैकी वॉटरफॉलला पण चाललो. मामा एकदम मस्त. पिकनिकला चाललो आम्ही. कुठे चाललो आपण? नाही भिजायला काय म्हणते त्याला? वॉटरफॉल. वॉटर पार्क ना. वॉटरफॉल. आम्ही तर सीएनजी भरलाय मस्तपैकी आणि आता आम्ही डायरेक्ट चाललोय पालीच्या गणपतीला. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटतो पुढं. मी फायनली पोहोचलोय पाली शहरात. तर आता आम्ही चाललोय गणपतीला दर्शनाला. तर काहीच बघू शकतात हे पाली शहर आहे. आम्ही पोहोचलोय मस्तपैकी. अरे तू कशी वाटली जर्नी आपली? खूप मस्त वाटली. खूप मजा आली. अजून खरी मजा तर आहे. आम्ही पाली गणपतीचं दर्शन घेणार आहे. चालेल बघा इथं मंदिर आता जवळ झालंय. तुम्हाला तारखेला मी मंदिर दाखवतो. फायनली आम्ही पोहोचलोय आता पालीच्या गणपतीला. इथं मंदिर आहे वरती. काहीच तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. आता आम्ही चाललोय दर्शनाला. तर इथं आम्ही थोडेसे फूल घेऊ आणि हार घेऊ गणपती बाप्पाला आणि मग आता आम्ही जाऊ पालीच्या गणपतीला. पप्पा मामा काय मग पालीचं गणपती पाय पडायला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर काय आता मस्तपैकी आता 27 ऑगस्टला गणपती पण येणार आहेत. मग आता अजूनच मजा येईल गणपती बाप्पा त्यांच्यासोबत. तर आता आम्ही डायरेक्ट दर्शन घेतो. इथं बघा इथं मंदिर आहे. चालेल तुम्हाला पुढे भेटतो. काय अर्धू बाय? काय नाही. व्हेरी नाईस. आता आम्हाला वॉटरफॉलला पण जायचंय. हो तामानी घाट. तामानी घाट खूप मजा येणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग बघा एंड पर्यंत. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गाईस खूप मजा येते आणि आज आमचं पालीला दर्शन होते. खूप प्रसन्न वाटतं. हा एक नंबर वाटतं. काय तिथं बघा मंदिर इकडेच आणि आम्ही आता लाईनीत आहोत. आमचं दर्शन फटाफट होत चाललंय. गाईस आमचं दर्शन लय लवकर होत आहे. कसं वाटतं सर्वांना? खूप प्रसन्न वाटते. आता आपण मंदिरात आलो. तर काय बघू शकता ते आपलं मंदिर आहे आणि इथं आम्ही चाललो आता दर्शनाला. तर काय बघू शकतात इथं
मूर्तीचा फोटो पण आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे तिथं. तिथे शिवाजी महाराजांचा फोटो पण आहे आणि इथं मस्तपैकी आता मंदिरात चाललो आम्ही. दरबार आहे आणि आतमध्ये हो गाईस, हा दरबार आहे इथं. आम्ही आज चालू देवाच्या दरबारात पोहोचलोय. गाईस बघू शकता इथे व्हिडिओ पण चालू आहे आतला. ठीक आहे, चला आत दाखवतो तुम्हाला. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालोय. ते कुठं चाललोय पप्पा आपण आता? तामानी घाटात चाललोय. तिकडे वॉटरफॉल आहे मस्तपैकी. तिथं मस्त आम्ही जेवण बिवण करणार आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे गाईस, बघू शकता इथंच मंदिर आहे. आता जस्ट नाव दर्शन झालेलं आहे आमचा. तर कसं वाटलं सगळ्यांना दर्शन करून? खूप मस्त वाटलं. भारी वाटलं ना तू? हो, एक नंबर. गाईस आमचं फक्त 5 मिनिटातच दर्शन झालं. काय माहिती का, गर्दीच नव्हती एवढी. काय आता बघू कसली गर्दी झाली आता. आता खूप गर्दी झालेली आहे. 5 मिनिटं आधी निघालो. तर गाईस खूप भारी वाटलं आम्हाला दर्शन घेऊन, कारण की देवाचं दर्शन झालं. मग आता आम्ही चाललो वॉटरफॉलमध्ये मज्जा करायला. खूप मज्जा येते. तर आता आम्ही वॉटरफॉलमध्ये तर खरीच मज्जा नाही राहते. Bye चला guys. गाईस, बाय. तुम्हाला मी नंतर भेटतो. फायनली चाललो आम्ही आता धबधब्यावर. आम्ही आमची आउटफिट सर्वांनी चेंज केलेली आहे मस्तपैकी. सर्वांनी इंडियाचे टी शर्ट घातले. तर काहीच आम्ही या मामाच्या गावाला आलेलो आहे. मस्तपैकी मामाचा धबधबा इकडं. तर चला गाईस, आता आपण जाऊ डायरेक्ट धबधब्यावर. हा इथरचा रूट आहे धबधब्याचा. तर चालेल, तुम्हाला मी डायरेक्ट धबधब्यावर भेटतो. एक नंबर. आता एकदम गरम झालाय, पाऊस पण आलाय. काय? धबधब्यात पाहू आता. गाईस धबधबा खूप जवळ आलेला. गाईस इकडचं वातावरण बघा तुम्ही, किती भारी वाटते गाईस. एकदम ग्रीनरी ग्रीनरी आहे. निसर्गरम्य. खूप भारी वाटते गाईस. तर आता आम्ही चालू आहे धबधब्यावर. खूप मजा येणार आहे. चल गाईस, तुम्हाला त्या धबधब्यावर भेटतो. मम्मी ते पुढे आहेत सगळे, पप्पा ते. आणि तर काहीच आता आपण तुम्हाला धबधब्यावर भेटू. बघू शकता रस्ता कसला बेकार आहे. ऋषभ कसं वाटतं रस्त्यावर? गाईस डायरेक्ट रॅम्प आहे खाली, रॅम्प. खूप गाईस बघा, धबधबा खूप जवळच आलेला आहे. नदी पण आहे तिथे जवळच, धबधबा पण आहे. गाईस भारी वाटतं एकदम. बघा तुम्ही भाई, तुम्ही इकडचा माहोल बघा, सिनरी आहे बघा. फायनली आम्ही पोहोचलोय धबधब्यामध्ये गाईस. पूल भारी मस्तपैकी. गाईस बघू त्याच्यात 2-2 धबधबे आहेत आणि तिथे सर्व मंडळी आहेत तिथं. मस्त भिजायचं आता एन्जॉय करणार आहेत. ऋषभ कसा आहे धबधबा? एक नंबर आहे. दाखव मला जरा कसा वाटतोय. गाईस धबधबा एकदम क्रेझी आहे गाईस, एकदम क्रेझी धबधबा आहे. तर गाईस चला आपण आता धबधब्यात भिजूया मस्तपैकी. चला गाईस, एन्जॉय करू आज. भारी वाटतंय. कसा टप्पा? भारी वाटतंय. एक नंबर गाईस, धबधबा बघा एकदम clean. सगळे पोरं खूपच एन्जॉय करतात गाईस. गाईस बघा सगळे बसले तिथं खाली. ए इथं बसा ना. पप्पा ते आहेत. फुल गाईस एकदम भारी, मस्त सीनच भारी आहे तिकडे. सीनच भारी. गाईस फुल मजा येते काय? गाईस पूर्ण मजा येते गाईस, फुल मजा. Yes guys, धबधबे. आम्ही खऱ्या धबधब्यामध्ये तर आलेलो आहे. खूप भारी वाटतंय. काही इथं मम्मी ते आहेत आणि इथं मस्त की पप्पांचे चालले धबधबे आहेत. हा धबधबा फुल आणि गाय तिकडचं सीन बघा कसला भारी वाटतं गाईस. खूप भारी वाटतंय. हरतू कसं वाटतंय? मॅटर आहे. ए ऋषभ तानिया गाईस, त्यांचा फुल पाय यांना काय ऐकायचं, पाण्याचा आवाजच एवढा खूप आहे. फुल भारी वाटतं, फुल भारी. फुल भारी, फुल भारी. गाईस आम्ही धबधब्याची तर उभे आहोत. खूप मजा येते. कसं वाटतं सगळ्यांना?
गाईज पप्पांनी इकडे उभे आहेत आणि मम्मीचे सर्व बसलेत पाठी आणि आम्ही इकडे खूप गाईज भारी वाटते, एक नंबर वाटते गाईज, खूप भारी वाटतं गाईज. पाठी धबधबा आहे गाईज, फुल एन्जॉय, फुल म्हणजे फुल एन्जॉय. तुम्हाला पाण्यातलं दाखवू का सगळं? तर गाईज याच्यानंतर आमची मटन पार्टी पण आहे, खूप भारी वाटणार आहे. मामा मामा कसं वाटतंय धबधब्याचा? मामा गाईज आम्ही धबधब्यात फुल भिजतोय गाईज, फुल मज्जा येते गाईज. गाईज बघू शकतात मम्मीच्या इकडे आहेत, कसं वाटतंय? तर गाईज फुल मज्जा येते आज बाई गाईज, काय सांगू तुम्हाला, फुल मज्जा. तर इथं धबधबा आहे गाईज. अरे तू धबधबा भिजू कसं वाटतंय? गाईज फुल मज्जा येते, फुल म्हणजे काय सांगूच नव्हतं तुम्हाला. गाईज जर तुम्हाला भेटतो काय आर्थिकली पण कपडे काढले गाईज. तर गाईज आम्ही कपडे काढले कारण की आमचा शर्ट फुल वल्ला झाला. गाईज फुल मज्जा येते, गाईज फुल मज्जा येते गाईज, काय सांगू. आता आमची तिथं मटन पार्टी गाईज, तिथं मस्त आहे की आमचं मटन शिजत आहे, मजा येणार गाईज. ते पण तुम्हाला दाखवू एकदम भारी पेने. अजून आम्हाला तामानी घाटात पण जायचं आहे गाईज, फुल मजा येणार. आज तुम्ही बघा फक्त ब्लॉग गाईज, राहील तुम्हाला तुम्ही पुढे भेटतो. बघू शकता तिकडे आपला धबधबा आहे. आता आम्ही चाललो इकडे, एक नदी आहे, नदी बघायला. सर्व पुढे गेलेले आहेत, मी पाठवून चालले. पण गाईज धबधबा बघा, नदी पण आहे, ती पण भारी, तुम्हाला मी नदी पण दाखवतो. चला गाईज. मी आता ॲडव्हेंचर करतोय नदीला जायसाठी. खाली खाली अजून बरीच लांब. चला चला. पप्पा किती लांब आहे अजून? झाडापाशी यार. काय तिथं फुल ॲडव्हेंचर चालू आहे आमच्या नदीत बघायला. बघू आता नदीवर काय आहे. पप्पा तर खूप नदीचे गुणगान गात आहे. बघू आता. लॉंग जम्प बिंग जम्प मारायला लावतात पप्पा, काय पण करायला लावतात. पप्पा नदीवर भारी वाटतं ना. तर गाईज बघू आता, पप्पाचं ऐकत ऐकत चाललो आम्ही नदीवर. फुल इकडून आम्ही जंगल मधून चाललोय. मम्मी ते तिकडे बघा पार्कोर करतात. गाईस बघा खूप भारी वाटतं, इकडचा माहोल बघा गाईस, एक नंबर गाईस. इकडे एक डोंगर पण आहे गाईस आणि इकडे नुसती हिरवळ आहे. तर चला तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट नदीवर भेटतो. फायनली आम्ही पोहोचलोय नदीच्या किनारी. तर गाईस बघू शकता ही नदी आहे, फुल वाहती नदी आहे गाईस, फुल वाहती. याच्यात जाण्याची तर आम्हाला परवानगीच नाही, कारण की एकदा गेलं तर डायरेक्ट त्या टोकाला पेटू. तर गाईस चला आपण जरा अजून नदीच्या जवळ जाऊया. तर गाईस बघा पप्पा गेले डायरेक्ट नदीच्या तिकडं, आम्ही तर हळूहळू चाललोय पाठवून. ऋषभ बाय, हळूहळू जा बाय. तर गाईस फुलमध्ये बघा पप्पा, हार्दिक आणि मामा गेले, तर आम्ही पण चाललोय हळूहळू. गाईस तुम्हाला त्या त्यांच्याबद्दल गेलो भेटतो. फायनली आलो आम्ही नदीच्या इकडे एकदम गाईस, पूर्ण नदीतच आहे आम्ही गाईस. फुल मजा चालू आहे गाईस. पप्पा पाणी कसं आहे? पाणी कसं बघा, हे गार पाणी पाणी थंड पाणी. गाईस हे पाणी वेगळे गाईस खूप थंड पाणी, एकदम थंड पाणी. ए चपला काढा तुमच्या तिकडे जा. अरे मम्मी चपलं दे. गाईस बघा फुल माहोल कसला भारी वाटतोय गाईस, एकच नंबर गाईस. दगड घे कल्ले भारी असतात. दगडे कसं मारा, दगडे कसं हे बघ. नाही नाही बघ ना पाणी असं कुठला पक्षी आहे? किंगफिशर. लई नका जाऊ. गाईस फुल भारी वाटतं गाईस. पाणी तुम्ही नदीचं पाहिजे, तुम्ही नदीचे दाखवतो गाईस. नदी बघा एक नंबर आहे. कसं वाटतं सगळ्यांना? खूप छान. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया.
पप्पा खाली पडला होता. पप्पा घसरला. पप्पाला लागले. वाचलो. गाईस पाऊस जोरात आलाय गाईस, खूप जोरात पाऊस आलाय, खूप जोरात पाऊस. आता अजून मज्जा येते, फुल धमाल. आता आमचं झालंय मस्त, धबधब्यात सगळं भिजून झालंय. तर आता आम्ही लंच करायला लंच करायला चाललोय, ते पण मस्त मटणावर टाव मारणार आहे आम्ही आता. ये. मस्त मटणावर टाव मारणार पप्पा, एक नंबर. एक नंबर. मटणावर टाव मारणार आहे मस्त पैकी. आता मस्त मटण तयार असेल ना आपलं. तयार आता आम्ही सगळं आहे, मटन चिकन सगळं आहे. तर आम्ही आमचे क्लोथ चेंज करतो आणि सगळे वल्ले वल्ले झालेत आणि मग डायरेक्ट तुम्हाला आता जेवताना भेटतो. चला बाय बाय. गाईस फायनली आमचं जेवण झालेलं आहे. मस्तपैकी मटनवर ताव मारला आम्ही. हरदू मटन कसं होतं एक नंबर. गाईस? मटन एक नंबर. हरदून तिथं मटन खाऊन झोपलेले पण थोडा वेळ. पप्पा पप्पाचा टावेल राहिलेला. मटन कसं होतं? सगळं एक नंबर. एवढं खाऊन आपण मस्त मजा केली. हे हरदू आणि वृषभ आणि तनया तो फुल झोपेत होते, म्हणजे स्वप्नच बघत होते, स्वप्न. ओके गाईस खूप भारी वाटतं मटन. आता आम्ही चाललो पप्पा आता टामानी घातलात ना. तर गाईस चला तुम्हाला काय आम्ही टामानी घाटात भेटतो. बाय बाय. फायनली आम्ही पोहोचलोय आता तामानी घाटात. गाईस इकडचा व्ह्यू, हरद इकडचा व्ह्यू कसा आहे सांग बरं. एक नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला पण दाखवतो गाईस, पण इकडचा व्ह्यू ना एकदम एक नंबर. गाईस थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळ्यात पहिला. बघा हे छोटा धबधबा आणि खरं ती मज्जा वरतीच आहे. गाईस हे बघा खरे धबधबे. गाईस एवढा भारी धबधबा आहे ना, खरंच सांगतो एकच नंबर आहे गाईस. हरदू ऋषभ धबधबा बघून कसं वाटतंय? एकदम मोठा धबधबा आहे. हा गाईस तिथं पण एक मोठा आणि गाईस वरचा धबधबा बघा. हरदू हा धबधब्यात भिजायचं का? नाही ना, आधीच आम्ही भिजले आणि परत कपडे खराब नाही करायचे आम्हाला. गाईस हा धबधबा तर बघा गाईस एक नंबर. गाईस एक नंबर आहे. आम्ही इथं गाड्या लावल्यात आणि आता आम्ही चाललोय. आम्ही आता इथं थोडं फिरणार आहे, मग तुम्हाला ते दाखवतो. चला फायनली आम्ही आता पोहोचलोय उरण शहरात आणि आता आमची ट्रिप एकदम एंड मुमेंटला आली. तर आम्ही आईस्क्रीम घेतलेत फुल. तर गाईस कसं वाटलं सगळ्यांना? आज भारी वाटलं का नाही? गाईस आम्ही तामानी घाटात पण गेलो, तिकडे जास्त वेळ थांबता नाही आलं कारण की रात्र होत होती. तर आता आम्ही चाललोय घरी, म्हणजे घरी पोहोचलोय. आता उरणमध्ये चाललोय. गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओ लाईक सुद्धा करा. तर आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.